चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले असते. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 7/12ची ओळख किंवा 7/12 कसा समजून घ्यावा या बाबी सविस्तर सांगणार आहे. का आपण त्याला जमिनीचा आरसा म्हणतो, ही बाब तुमच्या समोर आज येथे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे, परंतु या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजेच तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल किंवा तुमचा 7/12 जर समजून घ्यायचा असेल तर तो कसा समजून घ्यावा हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मोठा आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7/12ला 7/12 का म्हणतात, हाही एक मोठा प्रश्न आहे. तर यामध्ये ही बाब लक्षात घ्या की तलाठी दप्तरामध्ये 1 ते 21 प्रकारचे वेगवेगळे हे गाव नमुने असतात, ज्यात अनेक प्रकारच्या नोंदी आणि माहिती समाविष्ट असते. या 21 प्रकारच्या गाव नमुन्यातील गाव नमुना क्रमांक 7 म्हणजेच हा जो वरती दिलेला आहे तो, आणि गाव नमुना क्रमांक 12 म्हणजेच हा खाली दिलेला आहे तो. यामध्ये गावातील प्रत्येक शेतजमिनींची, त्या शेतजमिनीतील येणाऱ्या पिकांची आणि इतर संलग्न माहिती नमूद असते. या दोन्ही नमुन्यातील माहिती एकमेकांना पूरक असल्यामुळे हे दोन्ही नमुने एकत्र असतात आणि हे एकाच पानावर ठेवले गेलेले आहेत. म्हणजे हे ते तुम्ही बघू शकता, वरती दिलेला आहे 7 आणि खाली दिलेला आहे 12. त्यामुळे यांना 7/12 म्हणतात. आता हा उतारा जो आहे हा जमिनीशी संबंधित आहे. आता मित्रांनो, येथे 3 प्रकारचे 7/12 मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आता हा जो पहिला 7/12 आहे तो हस्तलिखित आहेत आणि या 7/12च्या खाली जर तुम्ही बघितलं तर येथे तलाठी यांचा शिक्का आहे व त्यांची सही आहे. तसेच आता दुसरा 7/12, हा जो 7/12 आहे हा टंकलिखित आहे, म्हणजे कम्प्युटराइज आहे आणि या 7/12च्या खाली तलाठी यांचा शिक्का आणि सही देखील आहे. तसेच तिसरा प्रकारचा जो 7/12 आहे तो आहे कम्प्युटराइज आणि हा आहे QR कोडचा 7/12. म्हणजेच येथे खाली QR कोड तुम्हाला दिसतोय आणि येथे डिजिटल साईन येथे तुम्हाला त्या 7/12वर दिसत आहे. म्हणजेच या 7/12वर तलाट्याचा सिक्का किंवा सही याची आवश्यकता नसते. मित्रांनो, आता हा जो गाव नमुना 7 आहे त्याला महसूल भाषामध्ये अधिकार अभिलेख पत्र देखील म्हणतात, जे की तुम्ही इथे बघू शकता. हा गाव नमुना 7 त्याला अधिकार अभिलेख देखील म्हटले जाते. आता गाव नमुना 7 जो असतो तो गाव नमुना 6ची सूची असतो आणि यामध्ये मुख्यतः 3 भाग असतात किंवा 3 स्तंभ असतात. यामध्ये डावीकडील स्तंभ म्हणजेच हा, आणि त्यानंतर तुमचा मध्यस्तंभ म्हणजे हा, आणि त्यानंतर उजवीकडील स्तंभ, असे हे 3 स्तंभ येथे तुम्हाला मित्रांनो दिसतात. आता गाव नमुना 7च्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर येथे गाव नमुना 7 म्हणजेच अधिकार अभिलेख पत्रक, याच्या खाली जर तुम्ही बघाल तर येथे गावाचे नाव, तालुका व जिल्हा असे लिहिलेले असते. आता या नमुन्याच्या या खाली जर तुम्ही बघितलं डाव्या बाजूला वरती, तर येथे 7/12 याचा भूमापन क्रमांक लिहिलेला असतो आणि याच्याच पुढे हिस्सा नंबर देखील लिहिलेला असतो. तसेच मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इथे बघाल तर इथे भूधारणा पद्धत ही दिलेली असते. आता याला खूप महत्त्व आहे, कारण इथे भोगोटादार वर्ग 1 आहे, कधी कधी येथे 2 असतो, हे समजून घ्या. आणि त्याच्या समोर शेताचे स्थानिक नाव, म्हणजे त्या शेताला शेतकरी कुठल्या नावाने ओळखतो त्याचं स्थानिक नाव त्या शेतजमिनीचं इथे लिहिलेलं असतं. आता भोगोटा वर्ग 1 म्हणजे काय, तर ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः असतो, अशा शेतजमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीन देखील म्हणतात. आणि तसेच मी तुम्हाला आता इथे म्हटलो की इथे भोगोटादार वर्ग 2 देखील असतो. आता भोगोटा वर्गदार
2 म्हणजे काय, तर ज्या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्वतः नसतो अशी जमिनीचे हस्तांतरण करण्याच्या हक्कावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर काही बंधने, अटी असतात आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची आणि काही शासकीय सोपस्कार पूर्ण करण्याची आवश्यकता असते. अशा शेतजमिनीला दुमाला किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा शर्तीची जमीन असेही म्हणतात. आता हे बघा, हा वर्ग 1 चा आहे आणि दुसरा जो 7/12 तुम्हाला दाखवतो तो हा वर्ग 2 चा आहे. तसेच आता जर तुम्ही 7/12च्या डाव्याकडच्या कॉलमला जर बघाल तर येथे तुम्हाला जिरायत क्षेत्र, बागायत क्षेत्र असे लिहिलेले दिसते. हे बघा, जिरायत क्षेत्र, त्याच्यासमोर बागायत क्षेत्र आहे खाली, आणि त्या दोघांची बेरीज मिळून हे इथे क्षेत्र दिलेले आहे. आता जिरायत क्षेत्र म्हणजे काय, तर ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले क्षेत्र, आणि बागायत क्षेत्र म्हणजे जे सिंचन साधनापासून म्हणजे कालवा असेल, कूपनलिका असेल किंवा पाणी मिळवण्याचे साधन असेल यानुसार त्यांचे वर्ग हे केलेले आहेत. तसेच प्रचलित भाषेमध्ये हे जे क्षेत्र आहे मित्रांनो, हे हेक्टर आर मध्ये लिहिले जाते, हे समजून घ्या. आता येथे 1 आर म्हणजे किती, तर 1076 चौरस फूट किंवा 100 चौरस मीटर. तसेच 1 एकर म्हणजे 40 आर किंवा 40,000 चौरस मीटर किंवा 43,056 चौरस फूट किंवा 0 हेक्टर 41 आर. तसेच 1 हेक्टर म्हणजे 100 आर, हे येथे समजून घ्या. त्यामुळे इथे एक क्षेत्र जे दिले हेक्टर, आर व चौरस मीटर. आता मित्रांनो, या 7/12वर जे जिरायत आणि जे बागायत क्षेत्र आहे त्याच्या खाली पोट खराब क्षेत्र हे लिहिले जाते. आता हे पोट खराब क्षेत्र म्हणजे काय, तर ज्या क्षेत्रावर लागवड करता येणे शक्य नाही असे लागवडी योग्य नसलेले क्षेत्र. आता या पोट खराब क्षेत्राचे वर्ग अ, आता वर्ग अ आणि वर्ग ब असे 2 भाग हे पडतात. वर्ग अ म्हणजे यामध्ये खडकाळ क्षेत्र, नाले किंवा खंदक, खाणी इत्यादी व्याप्त असलेली क्षेत्र असतात. तसेच पोट खराब वर्ग अ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात आलेली नसते. पोट खराब वर्ग अ प्रकाराखाली येणारी जमीन शेतकऱ्यास कोणत्याही लागवडीखाली आणता येऊ शकते. तसेच आता पोट खराब क्षेत्र ब यामध्ये सार्वजनिक प्रयोजनार्थ म्हणजेच रस्ते असतील, पथपथ असतील किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेले किंवा कोणत्याही जाती जमाती मार्फत दफनभूमी असेल किंवा दहनभूमी असेल म्हणून वापरात असणारी किंवा पाण्याची टाकी, रहिवास, वापर अशा काही विशिष्ट प्रयोजनार्थ राखून ठेवलेली आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र याला आपण पोट खराब वर्ग ब मध्ये म्हणू शकतो. आणि हे जे क्षेत्र असतं त्यावर महसूल आकारणी करण्यात येत नाही. आता हे पोट खराब क्षेत्र हे एकत्र लिहून म्हणजे वर्ग अ वर्ग ब त्याखाली एकूण पोट खराब क्षेत्र हे दिलेले असते. तसेच एकूण पोट खराब क्षेत्राखाली त्या शेतजमिनीसाठी आकारण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम देखील लिहिली जाते. आता हे बघा, आकारणी ही रक्कम रुपये, पैसे या स्वरूपात लिहिली जाते. आता येथे आकारणी 1 रुपया 25 पैसे आणि त्याप्रमाणे खातेदाराकडून जमीन महसूल स्वरूपात तलाठी यांच्या मार्फत वसूल देखील ही रक्कम केली जाते. आता मित्रांनो, हा जो गाव नमुना 7 आहे त्याचा मध्यस्तंभ हा आपण इथे बघू. आता गाव नमुना 7चा मध्यस्तंभात भोगवटदाराचे नाव हे लिहिलेले असते. आता हे बघा, हे सगळे भोगवटदार आहेत, यांचे नाव हे इथे लिहिलेले आहे. भोगवटदार म्हणजे काय, तर येथे जमिनीचे मालक, कायदेशीररित्या जमीन कब्जात असणाऱ्या व्यक्ती ह्या त्या व्यक्ती असतात. त्या भोगवटदारांकडे सदर जमीन कशी व कोणत्या हक्काने आली त्याबाबतचा फेरफार क्रमांक देखील त्यांच्या नावाच्या समोर येथे तुम्हाला दिसून येतोय. तसेच जर तुम्ही येथे बघितलं तर येथे खाते क्रमांक हा दिलेला आहे, म्हणजे हे जे जमीन मालक आहेत त्यांचा हा खाते क्रमांक आहे. आता हा खाते क्रमांक गाव नमुना 8 म्हणजेच खातेदारांची नोंद वही
मधील खाते क्रमांक येथे नमूद असतो. आता मित्रांनो, हा उजवीकडील थंब जो आहे तो खूप महत्वाचा आहे समजून घेणं, कारण यामध्ये कोणाचा काही बोजा आहे का या सर्व बाबी त्याच्यामध्ये दिसतात. आता याच्यामध्ये बघा, वरती जर तुम्ही बघितलं तर कुळ, खंड व इतर अधिकार, म्हणजे इथे कुणाकुणाचे अधिकार असतात, कुळाचे आहेत किंवा खंडाचे काही अधिकार असतील तिथे, किंवा इतर लोकांचे काही अधिकार आहेत हे इथे आपल्याला दिसत असतं. आता इथे कुळाचे नाव व खंड म्हणजे जो काही कुळ असेल त्याचं नाव इथे लिहिलेलं असतं, किंवा काही बोजा असेल तर इथे याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि जो काही कुळ असेल किंवा व्यक्ती असेल किंवा संस्था असेल किंवा बँक असेल त्यांचा त्या जमिनीवर कसा व काय हक्क आहे त्याबाबतचा फेरफार क्रमांक देखील तेथे हा दिलेला असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे बघा, इथे फेरफार क्रमांक दिलेला आहे, इथे दिलेला आहे. आता या सातबाऱ्यावरती ते जास्त दिसत नाहीये, त्यामुळे तुम्हाला दुसरा सातबारा मी दाखवतो. हे बघा, या सातबाऱ्यावर इथे दिलेला आहे कुळ, त्याप्रमाणे जे आहे की शेरा दिलेला आहे, या अशा अनेक बाबी इथे दिलेल्या असतात. यामध्ये शेतजमिनीत असलेल्या विहिरी किंवा बोरवेल यांचा देखील उल्लेख इतर हक्कामध्ये आपल्याला दिसून येत असतो. त्याचप्रमाणे येथे शेवटचा फेरफार क्रमांक देखील आपल्याला दिनांकासह दिलेला असतो. म्हणजेच या जमिनीत कोणी जर जमीन खरेदी केलेली असेल तर याचा शेवटचा फेरफार क्रमांक देखील आपल्याला इथे दिसून येतो. आणि सर्वात शेवटी जर या स्तंभात तुम्ही बघितलं तर इथे खाली जुने फेरफार क्रमांक हे इथे दिलेले असतात. म्हणजेच कोणी कोणाला जमीन विकली आणि त्या संदर्भात काही बक्षीसपत्र केले किंवा हस्तांतरण केले तर त्या संदर्भातील फेरफार हे जुने आपल्याला इथे आढळून येतात. हे सगळे फेरफार क्रमांक आहेत. आणि इथे या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं, सीमा आणि भूमापन चिन्हे हे आपल्याला इथे दिसत, यालाच आपण हद्दीची निशाणी असे देखील म्हणू शकतो, हे आपल्याला इथे दिसते. तसेच आता इथे खाली जर तुम्ही बघितलं तर गाव नमुना 12 यालाच आपण पिकांची नोंदवही असे देखील म्हणतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे आणि सुस्थितीस ठेवणे नियम 1971 मधील नियम 29 प्रमाणे असलेला गाव नमुना 12 म्हणजेच पिकांची नोंदवही हा तक्ता स्वरूपात आपल्याला येथे दिसतो. हा जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता आहे. आणि हा जो नमुना आहे आणि पैशेवारीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. या गाव नमुना 12 मध्ये त्या शेतजमिनीतील पिकांची आणि जल सिंचनाच्या साधनांची सविस्तर माहिती येथे आपल्याला दिसत असते. यामधील जर तुम्ही बघाल तर येथे देखील गाव, तालुका व जिल्हा आणि त्याचा भूमापन क्रमांक देखील येथे दिलेले आहेत. यामध्ये एकूण 1 ते 15 स्तंभ असतात मित्रांनो. यामध्ये आता प्रत्येक स्तंभ जर तुम्ही वाचाल तर त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे कळेल की पिकांचे नाव, जलसिंचित, अजल सिंचित पिकांचे नाव हे सगळे इथे स्तंभ दिलेले आहेत. असे हे 1 ते 15 स्तंभ. आता हा 15 शेरासाठी असतो. तसेच कोणत्या वर्षी कोणतं पीक घेतलेलं आहे याचा देखील येथे उल्लेख आढळून येतो. आणि किती जल सिंचित आहेत हेक्टर आर मध्ये किंवा चौरस मीटर मध्ये, अजल सिंचित किती क्षेत्र आहे, पिकांचं नाव येथे आहे. येथे हा जो स्तंभ आहे त्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे, कारण या स्तंभावरून त्या शेतजमिनी संदर्भात कोणत्या वर्षी कोणते पीक घेतलेले आहे किंवा कशाच्या आधारावर घेतलेले आहे ही संपूर्ण माहिती याच्यावर अवलंबून असते. आणि हा स्तंभ प्रत्यक्ष शेतीवर न जाता देखील आपल्याला खूप काही सांगतो. त्यामुळेच मित्रांनो येथे 7 आणि 12 ह्या दोघांना जे महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे, हे समजून घ्या. कारण प्रत्यक्ष शेतीवर न जाता देखील आपण संपूर्ण माहिती त्या जमिनी संदर्भात किंवा मालकी संदर्भात आपण या 7/12 समजू शकतो. त्यामुळेच याला जमिनीचा आरसा असे म्हटले जाते.